नमस्कार. स्वामी समर्थ. आज बऱ्याच दिवसांनी तुमच्यासाठी एक साधं सोपं असं ट्युटोरियल घेऊन आली आहे मी. ते म्हणजे प्राजक्ताची फुलं. सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. त्याचबरोबर डोहाळे जेवण किंवा हळदी, मेहंदी अशा कार्यक्रमाला अशा फुलांचे दागिने खूप छान दिसतात. तर त्यासाठी आपण हे साधं सोपं फूल पण परफेक्ट फिनिशिंगनी कसं बनवायचं ते शिकणार आहोत. तर त्यासाठी आपण इथे काय काय सामान घेतलं ते बघूया. इथे आपण 0.3 ची रॅपिंग वायर घेतली आहे गोल्डन कलरची. त्यानंतर 1 mm चे मायक्रो प्लेटेड बीड्स घेतलेत गोल्डन मधले आणि राईस पर्ल्स घेतलेत. राईस पर्ल्स म्हणजे काय तर ते तांदळासारखे दिसतात. आता आपल्याला 0.3 मधला एक तुकडा काढून घ्यायचा आहे. तर तो किती घ्यायचा आणि कसा घ्यायचा ते सांगते. खूप जणांचा ह्यामध्ये गोंधळ होतो. ह्याच्यापासून आपण नंतर दागिने बनवणार आहोत. त्यासाठी जास्तच वायर घ्या, साधारण 1.5 फूट आणि आपलं बोट त्या रिंगला लावून ठेवायचं. म्हणजे मशीन मेड गुंडाळलेलं असतं ना वायर, तो सुटून सगळा गुंता तयार होतो नंतर. तो स्टार्टिंगला तरी आपल्याला असं बोट तिथे टेकवून मग वायरचा तुकडा काढून घ्यायचा आणि त्याला जी खाच असते त्याच्यामध्ये आपण परत वायर ही गुंडाळून ठेवून द्यायची. म्हणजे आपल्याला ही लॉंग लास्टिंग छान सरळ वायर नंतर पण वापरता येते. आता ही वायर घेतल्यानंतर आपण जसं धाग्यावर काम करतो तसंच करायचं. धाग्याला कशी आपण खाली गाठ बांधतो, तर आपण ह्याला गाठ नाही बांधू शकत. मग ह्याचा एक तुकडा आपण एक बाजूचा दुमडून घ्यायचा, जेणेकरून मोती आपले बाहेर पडणार नाहीत. आता दुसऱ्या टोकातून सलग मोती नाही घालायचे. सुरुवातीला जे मोकळं टोक आहे तारेचं त्याच्यामधून एकच मोती घालायचा आणि नंतर एक गोल्डन बीड घालायचा. तर ह्याच्यामध्ये मी 1 mm चा वापरतेय. तुम्हाला 2 mm चा वापरायचा तर तुम्ही वापरू शकता किंवा ग्लास बीड्स येतात, पोतीचे मणी, सीड बीड जे असतात छोटेसे, तर ते पण तुम्ही या ठिकाणी वापरू शकता आणि कलरफुल तयार होईल तुमचं. आता हा मोती कुठे आणून ठेवायचा तर साधारण आपल्या बोटाचं एक पेर अलीकडे हा मोती आणून ठेवायचा. म्हणजे साधारण 1 ते 1.5 इंच अलीकडे आपल्याला हा मोती आणून ठेवायचा आहे. अगदी टोकाला आणायचा नाहीये. आता हा जो गोल्डन मणी आहे तो बाजूला करायचा आणि मोत्यातून वायर आपण पास करून खाली घ्यायची आहे. म्हणजे हे अशा प्रकारचा मोती आपला फिक्स होतो आणि अजिबात हलत नाही. आपल्याला आता दुसरा मोती घालायचा आहे. सेम पद्धतीने आपण 10 मोत्यांचे फूल हे तयार करणार आहोत. तर दुसरा मोती घालायचा, मोत्याच्या मागे गोल्डन मणी घालायचा आणि आधीचा जो मोती आहे त्याच्या बाजूला आणून ठेवायचा तो आणि अगदी जवळ-जवळ आपल्याला हे मोती पेरायचे. खूप लांब त्याचे डिस्टन्स नकोय. किंचित थोडासा डिस्टन्स झाला तर ठीक आहे, आपण नंतर आवळू शकतो. पण आधीच जास्त डिस्टन्स नको. आता तो येऊ नये म्हणून काय करायचं ट्रिक दाखवते त्याच्यामध्ये, की पहिल्या मोत्याच्या बरोबर बाजूला आपण चिमटीत दुसरा मोती पकडायचा आहे आणि मग गोल्डन मणी बाजूला काढायचा आणि त्यातनं वायर पास करायची. म्हणजे बघा अगदी किंचितशी ह्याच्यामध्ये गॅप येते. ते ठीक आहे कारण आपण सरळ माळ करून घेणार आहोत आणि मग त्याचा फूल करणार आहोत. तर अशा प्रकारे आपण जवळ-जवळ मोती बांधू शकतो. असे सलग मी 10 मोती बांधून घेणार आहे. म्हणजे आपली ही अशा प्रकारची माळ तयार होते. तुम्ही 8 मोत्याचं फूल सुद्धा तयार करू शकता. ते पण छान दिसतं. थोडं नाजूक दिसतं. आपण हे भरीव करतो त्याच्यामुळे 10 मोती घेतले. आता ही अशी माळ तयार झाल्यानंतर आपल्याकडे एक छोटी वायर आहे, एक मोठी वायर आहे. तर छोटी वायर मोठ्या वायरच्या शेवटच्या मोत्याच्या जवळ घेऊन जायची आणि त्या ठिकाणी त्याला दोनदा आपण रॅपिंग करायचं. हे रॅपिंग केल्यानंतर आपलं हे फूल फॉर्म मध्ये येतं, म्हणजे गोल होतं, ऍटलीस्ट थोडंसं जवळ येतं. आता आपल्याला ह्याला पुन्हा रॅपिंग करायचंय. छोटी वायर बाजूला ठेवायची, मोठी वायर घ्या. प्रत्येक वेळी 2 मोती घ्यायचे. 2 मोत्याच्या वरून वायर, 2 मोत्याच्या मधून वायर. म्हणजे पहिला दुसरा, दुसरा तिसरा, तिसरा चौथा असं करत करत जिथे आपलं वायरचं छोटं टोक आहे तिथपर्यंत आपण जाऊन थांबायचं. आणि हे करताना हाताची जी पकड आहे ती घट्ट पाहिजे. पटपट पुढे जायचं नाहीये, तर वायर ओढत ओढत पुढे जायचं. म्हणजे छान गोल असं फूल आपलं तयार होतं. आता ह्याची वरची आणि खालची बाजू कुठली तर जो खोलगट आकार येईल ती वरची बाजू आणि जो उंचवटा येईल ती मागची बाजू. ह्याच्यामध्ये आपल्याला 6 mm चा क्रिस्टल लागतो. 6 mm ही क्रिस्टलची साईज आहे. कलर तुम्ही तुमच्या आवडीने घेऊ शकता. आता प्राजक्ता म्हटलं तर ऑरेंज मोती मोस्टली लावला जातो कलरचा.
पण ट्रेंडिंगमध्ये सध्या लाल क्रिस्टलचं हे आहे, कारण तो उठून दिसतो. म्हणून आपण लाल क्रिस्टल वायरमध्ये घातलाय मोठ्यावाल्या. त्याच्यामधून वायर सकट तो आतमध्ये बसवायचा आणि वायर पुढे घेऊन जायची. आता तिकडचे पुढचे जे 2 मोती आहेत, त्याला आपल्याला दोनदा गुंडाळायचं, की हा क्रिस्टल फिक्स झाला. आता या ठिकाणी बेसिक फूल तुमचं तयार झालंय. असंही फूल तुम्ही ॲज इट इज वापरू शकता. पण आपण ह्याला अजून डेकोरेट करणार आहोत. त्यासाठी जो क्रिस्टल आहे त्याच्या भोवती आपल्याला गोल्डन मण्यांची एक लाईन करून घ्यायची आहे. चक्र करायचंय. तर किती मणी लागतील तर ते बांधण्यावर आहे. माझं फूल घट्ट असेल तर 9 लागतील. जर फूल ढिल्लं असेल तर 10 किंवा 11 सुद्धा लागतील. तर अशा प्रकारे आपण इथे 9 जे गोल्डन बीड्स आहेत ते घालून घेतले. पहिल्या मण्याला शेवटचा मणी जिथे टेकेल तेवढेच आपल्याला घालायचे आहेत, बाकीचे काढून टाकायचे. सेम जसं मगाशी क्रिस्टल बांधला त्याच प्रकारे शेवटच्या मोत्याला आपल्याला दोनदा गुंडाळायचं आहे, की आपली ही जी गोल्डन वायर आहे ती फिक्स झाली. पण अजून पूर्ण ते चक्राला बसलेली नाहीये, ते अजून निखळते किंवा बाजूला पडते. त्यासाठी आपल्याला अजून दोनदा आपल्याला ही प्रोसेस केली पाहिजे. प्रत्येक वेळी मोठी वायर घ्या, 2 मोत्याच्या खालून या आणि टोक वर घ्यायचं. क्रिस्टल आणि गोल्डन मण्यांच्या मधून टोक खाली घ्यायचं. परत 2 मोत्याच्या मागून वर या. क्रिस्टल आणि गोल्डन मण्यांच्या वरून खाली जायचं. असे 2-2 मोती करत करत आपल्याला पूर्ण फूल जे आहे ते गोल्डन मण्यांनी फिक्स करायचं. अशा प्रकारे झाल्यानंतर खाली शेवटचे जे दोन्ही वायर आहेत त्याला आपल्याला पीळ द्यायचे. म्हणजे आपलं हे फूल एकदम घट्ट बसतं आणि अजिबात हलत नाही. म्हणजे त्याचा कितीही त्या दागिन्याचा नंतर वापर झाला तरी पण ते फूल हलणार नाहीये. अशा प्रकारे आपण 2 ह्याचं मंगळसूत्र, कुड्या, कानातले, त्याच्यानंतर जवळजवळ 5 किंवा 7 फुलं घेतली तर चोकर असं यापासून बरंच काय काय बनवू शकतो. तर हे साधं सोपं ट्युटोरियल तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आणि आवडलं असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.